Good morning. Shall we start? I think we are discussing this problem, na? Okay, so I think we have completed free body diagram of 50 Newton block, na? Yes, sir. Yes, sir. So many of you might have completed this problem. So now free body diagram of the second block. So motion of 100 Newton block is motion away from the pulley. Is it correct? बरोबर आहे का? म्हणजे टेन्साइल फोर्स जो आहे सांगा 1 by 1 वेट कसं आहे वर्टिकली डाउनवर्ड बरोबर आहे. सो यू हॅव टू स्प्लिट इट. वेटला ज्यावेळी तुम्ही स्प्लिट करता पहिला कंपोनेंट कसा येईल अवे फ्रॉम द पुली हा बरोबर ना. हा याला परपेंडिक्युलर येईल. सेकंड नेक्स्ट सांगा N2 नॉर्मल रिएक्शन बरोबर ना. Yes. नेक्स्ट टेन्शन कसं असेल टुवर्ड्स द पुली बरोबर आहे का. त्यानंतर इनर्शिया फोर्स हा कसा असेल इनर्शिया फोर्स अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन मीन्स टुवर्ड्स द पुली बरोबर आहे का. फ्रिक्शनल फोर्स away from direction of motion. Is it correct? चला मग सांगा ह्याचं वेट किती आहे W is equal to किती 100 न्यूटन. नेक्स्ट this angle will be now 30. काय सांगायची गरज नाही आता समजलेलं आहे. हा अँगल 30 झालं म्हणजे हा कंपोनेंट किती होईल W. ऑनलाइन स्टूडेंट्स बोला प्लीज. एम आई ऑडिबल. Yes, sir. हाँ W cos 30 W sin 30. W sin 30 हे वेटचे दोन कंपोनेंट झाले. ठीक आहे. नेक्स्ट हा कंपोनेंट कुठे झाला टेन्शन इन द स्प्रिंग बरोबर आहे का. Yes, sir. नंतर हा काय झाला F2 फ्रिक्शनल फोर्स along the surface. Is it correct? Yes. आणि हा फोर्स कुठला होईल इनर्शिया बरोबर आहे का. इट इज M into A. ठीक है. Now tell me the summary of this problem. Are you listening? इकडे बघा तर रिझोल्यूशन समेशन एफ समेशन FY हा जो प्रकार आहे हा खूप मर्यादित काळासाठी राहिलेला आहे. चॅप्टर नंबर 7 मध्ये फारसं बघायला लागेल तुम्हाला थोडंसं. हे जे प्रॉब्लेम तुम्ही पाहताय बॉडीज अलॉंग इन्क्लाइन्ड सरफेस कनेक्टेड बॉडीज म्हणजे चॅप्टर नंबर 7 मध्ये काय मी तुम्हाला सांगतो तर जे प्रॉब्लेम तुम्ही डीएलएम्बर्टने सोडवताय आर यू लिसनिंग तेच प्रॉब्लेम तुम्हाला वर्क एनर्जी प्रिन्सिपल ने सोडवायचे. म्हणजे डिवीजन रोल नंबर दार पूर्ण बंद करा. ठीक है. So what are the problems we are solving using D'Alembert's principle? Same problem or similar problems you have to solve using work energy equation. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा हे प्रॉब्लेम रिपीट करतोय. लक्षात येते ना. सांगा म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय कन्सिडर केलं. आय टोल्ड यू इफ यू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम यू विल अंडरस्टँड ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम ऑफ डायनामिक्स. सांगा स्टेप नंबर 1 समरीची सुरुवातीला लिहून दिली ती सांगा मला. पहिल्यांदा काय करायचं फ्री बॉडी डायग्राम ऑफ बोथ द वेट्स. आर यू लिसनिंग. फ्री बॉडी डायग्राम करताना काय काय कन्सिडर करणार पहिल्यांदा वेट ऑफ द बॉडी. येस और नो.
वेट जे आहे ते तुम्हाला रिझॉल्व्ह करायचं आहे. कसं रिझॉल्व्ह करणार आहे? Along the surface अलॉंग द सरफेस अँड परपेंडिक्युलर टू सरफेस. हे झालं वेट विषयी. नंतर काय घेणार तुम्ही? नॉर्मल रिएक्शन. ही नॉर्मल रिएक्शन कशी असणार आहे? perpendicular to सरफेस. ठीक आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू आर गोइंग टू कन्सिडर इज डायरेक्शन ऑफ मोशन. बरोबर आहे का? डायरेक्शन ऑफ मोशनच्या अपोजिट कोण कोण असणार आहे? इनर्शियल फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. आणि सगळ्यात शेवटी काय कन्सिडर करणार आहे? टेन्शन. इज इट क्लिअर? Yes or no? So for the last time, now you are going to tell me about the free body diagram. From where should I start? सांगा. weight Weight of the body. तर ज्यांचं इनकम्प्लीट आहे त्यांनी कंप्लीट करायला सुरुवात करा. फ्री बॉडी डायग्राम ऑफ 100 न्यूटन वेट. Start with weight of the body. Yes. चला सोबत सर्वांनी एकत्र सॉल्व करूया. W weight we have to resolve. बघा समज नसेल तर सांगतो. सरफेसचा अँगल किती? हा 60. इज इट करेक्ट? म्हणजे हा अँगल पण हॉरिझॉन्टल किती झाला? 60 झाला. बरोबर ना? yes sir म्हणजे हा अँगल किती असेल? 30 30. The surface with which angle is known. त्या सरफेसचा अलॉंग काय असणार आहे? कॉस कंपोनंट. बरोबर कोणतं विचारलं होतं? इज इट अंडरस्टूड? W into cos 30. ज्या प्लेन बरोबर किंवा ज्या ऍक्सिस बरोबर अँगल माहिती आहे तिथं जो कंपोनंट असतो तो कॉस असतो. समजतंय? सो दिस इज W cos 30. दिस इज W sin 30 where W is 100. सो स्टेप नंबर 1 जर आठवत नसेल मार्जिन मध्ये ह्या स्टेप्स तुम्हाला समजतील स्वतःच्या भाषेतल्या, इंग्लिश मधल्या, मराठीतल्या, कन्नड मधल्या. हे प्रॉब्लेम जमले पाहिजेत. इज इट क्लिअर? सो रिझॉल्व द कंपोनंट W along the surface and perpendicular to surface. Next, consider normal reaction. NR2 म्हणा. NR1 म्हटलं तर होते कधी. बरोबर ना? तर इथं आपल्या लक्षात काय येतंय? सांग बरं. समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय कसं घ्यायचं? साइन कन्व्हेन्शन सांगा. summation fx along the surface and summation fy perpendicular to surface. बरोबर आहे. इथं बघा साइन कन्व्हेन्शन जे आहे तर आपण पूर्वी जे घेतलं होतं ते. बरोबर आहे का? म्हणजे आता काय झालंय तर नॉर्मल रिएक्शन तुम्ही कशी एक्सपेक्ट करता अशी एक्सपेक्ट करता. बरोबर ना? एखादा ब्लॉक जर असा असेल तर वेट असं. बरोबर ना? आणि नॉर्मल रिएक्शन अशी असते. आता या केस मध्ये एक मिनिट. Good morning. Shall we continue? So we were discussing about sign convention. ठीक है? Online students, am I audible? yes sir Okay. तर आता विचार करा नॉर्मल रिएक्शन हे अपवर्ड असेल, वेट डाऊनवर्ड असेल. बरोबर आहे का? म्हणजे आता साइन कन्व्हेन्शन जे आहे हे कशा पद्धतीने घ्यावं लागणार? तर ही संपूर्ण सिस्टीम थोडीशी डावीकडे फिरवली असं समजायला लागेल. येस और नो? समजतंय ना? म्हणजे बघा विचार करा आता. हा आपला एक्स ऍक्सिस होता. बरोबर आहे का? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. वाय ऍक्सिस
पॉझिटिव्ह, बरोबर ना, Yes. आणि निगेटिव्ह. ही सिस्टीम थोडीशी इकडे फिरवली तुम्ही, म्हणजे कसं होईल विचार करा. ही डायरेक्शन एक्स झाली आता, बरोबर ना. फिरवल्यानंतर कसं दिसतं समजतंय ना. Yes, sir. थोडंसं असं बघायचं तिरकं, बघितलं का. सांगा Yes. आता, इज इट एक्स ऍक्सिस और इज इट वाय ऍक्सिस, इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, सांगा बरं उत्तर. हा आहे Positive X. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. समजतंय ना. Yes. हा आहे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, हा आहे निगेटिव्ह वाय Why? ऍक्सिस. इज इट क्लिअरली अंडरस्टूड, बरोबर ना. So we are discussing about the normal reaction. Normal reaction जी वरती पाहिजे ती थोडीशी डावीकडे शिफ्ट झाली, म्हणजे त्यानुसार एक्स ऍक्सिस पण शिफ्ट झाला डावीकडे. समजतंय ना. त्यामुळे W cos 30 हा पॉझिटिव्ह समजणार का निगेटिव्ह समजणार तुम्ही. Negative. Perfect, perfect, very good. So wet and normal reaction, these two components are over. Okay, next पुढे काय कन्सिडर करणार आता. Direction of motion. Is it clear? Yes, sir. So, sorry, the weight is 100 Newton, therefore the body will try to move Downward. downward. This is the effect of disturbance. So, motion of the body will take along the plane in downward direction. Is it clear? Therefore, according to that, you have to decide the direction of inertia force. Inertia force कसा असेल? Upwards. Correct. Upward or towards the pulley. So this is M into A. How to find A? Simultaneous equation मधून मिळेल. By solving two simultaneous equation. पलीकडनं काय उत्तर येत नाही. फक्त राग असा चेहऱ्यातनं झळकतोय. काय लावलंय म्हणा फळ्यावर तर काय लिहित नाही, आम्ही किती वेळ वाट बघतोय. होय, उत्तर द्या की. लेखक आहे म्हणा. होय, सांगा. उत्तर आल्याशिवाय सोडणार नाही. रात्री 10 वाजेपर्यंत लेक्चर घेत सोडणार नाही. चला गंमत केली. आय एम एक्सपेक्टिंग द आन्सर्स. ओके, सो हाऊ विल यू गेट द व्हॅल्यू ऑफ ए. ए ची व्हॅल्यू कशी मिळेल. By solving two simultaneous equations. Shabbas. That's like my students. So by solving two simultaneous equations, we'll get two unknowns. Which are they? Tension T and acceleration A. Is it clear? These are the two things. Next question: whether A is equal to G. A is never equal to G. A equal to G कधी असणार आहे. Bodies. बॉडी जर फ्रीली फॉलिंग असेल, बरोबर ना. जसं बॉम्ब हवेतून सोडला. काय म्हणून असं बिघडलं तुम्ही युद्धाच्या बातम्या बघू. पूर्वी स्टोन टाकत होतो, आता बॉम्ब. बरोबर ना. सो व्हेन द बॉडी इज फ्रीली फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी, A is equal to plus G. When the body is freely projected, A is equal to minus G. ठीक आहे. याच्याशिवाय जे इतर केसेस आहेत, म्हणजे एखादी बॉडी रोपला अटॅच केली आहे, टाय केली, हँग केली, ह्या सर्व केसेस मध्ये A equal to G असू शकत नाही. इज इट क्लिअर. ठीक आहे. So this is inertia force. I hope all the things are clear now. We are going to end this chapter within 5 to 10 minutes. म्हणून हे सर्व रिवाइज केलं. ठीक आहे. नेक्स्ट, inertia force opposite to direction of motion. Then frictional force. Frictional force काय असेल. Opposite to direction of काय motion. नोटेशन काय होतं फ्रिक्शनल फोर्सला. F2. F आहे ना. F2 म्हणून यायला आता. पूर्वी F1 म्हणलं होतं ना. F म्हणलं होतं. F1 म्हणलं होतं, याला F2 म्हणा. ठीक आहे. तर फ्रिक्शनल फोर्स कसा मिळणार सांगा. हे झालं.
फॉर्म्युला F is equal to म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, बरोबर आहे का? yes, तर म्यू यातलं 1/3, बरोबर ना? yes sir. आणि नॉर्मल रिएक्शन कशी मिळणार आहे? Using Normal reaction- summation Fy equal to 0. परफेक्ट. समेशन Fy इक्वल टू 0 वापरा, Yes, बरोबर आहे का? मग Yes. y ऍक्सिस कसा आहे? असा आहे. इज इट क्लिअर? समेशन Fy इक्वल टू 0 कसं वापरणार तुम्ही? nr2 हा पॉझिटिव्ह झाला, बरोबर ना? मायनस w साइन 30 30. इज इक्वल टू डिव्हिजन सी. रोल नंबर मला ओळखतं ना? चुकीच्या वर्गात बसू दे म्हणून. बसा, वेलकम. Normal reaction minus W sin 30 is equal to 0. Okay, from this you will get the value of normal reaction. Is it clear? किती येते ही व्हॅल्यू? 50 Newton. 50 ना? Yes sir. 50. This is normal reaction. Now put this value. You will get the value of frictional force. बरोबर आहे का? F2. 1/3 into 50. Correct. 16 point. चला इथपर्यंत नोट करा. फ्री बॉडी डायग्राम काढली? डायग्राम झाली का? सगळे फोर्सेस दाखवलेत. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस दाखवा कसा आहे. आहे प्लस वाय, हा आहे मायनस वाय. Plus x minus x. Oh, we'll add the tensile force. Thank you. Tensile force असा असेल. Yes sir. Add the tensile force, tension in the string, and you can draw the free body diagram. Done. Point number 1. Free body diagram, is it over? Right on. Using the condition summation Fy equal to 0. Using the condition summation Fy equal to 0. Next line, nr2 normal reaction minus W sin 30 equal to 0. W is 100, sin 30 1/2. The normal reaction किती येईल? 100 into 1/2, that is 50 Newton. Normal reaction is 50 Newton. This is the first thing we have to note. Second, find frictional force. nr2 म्हणजे काय? जर विसरला असेल तर लिहा. नॉर्मल रिएक्शन. So we are towards the end of the chapter, बरोबर आहे ना? सेकंड सेक्शन मधलं महत्त्वाचं चॅप्टर आज आपण संपतोय, पण आपण यूज काय काय करतो लक्षात घ्या. समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय पहिल्या चॅप्टर मधले कन्सेप्ट. आर यू लिसनिंग? आणि सेकंड चॅप्टर मधले फ्रिक्शनचे कन्सेप्ट आपण यूज करतोय. सो ऑल द चॅप्टर्स आर इंटरलिंक्ड. सो इफ यू वांट गुड स्कोर इन दिस सब्जेक्ट, यू शुड बी परफेक्ट इन द बेसिक्स. फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे? फ्रिक्शनल फोर्स. F2 is equal to mu into nr2 normal reaction.
is equal to 1/3 into 50. Therefore, F2 equal to बोलना का पढ़ना डाउट असेल तर मला विचार प्लीज. So 50/3 is 16.66. So this is the value of frictional force. ठीक है. फ्रिक्शनल फोर्स कशासाठी लागणार आहे सांगा बरं मला. पटकन त्याचा उपयोग कुठे होणार आहे. फॉर समेशन एफ एक्स इक्वल टू 0. समजतंय ना. इथे फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. चला लेट्स कंटिन्यू. आता काय करावं लागेल. m इंटू a याच्याविषयी काय होऊ शकतं का नाही. ऍक्सलरेशन माहित नाही. m म्हणजे काय असेल w/g. म्हणजे या फोर्स विषयी काय करता येत नाही. t अननोन आहे. इथं काय करता येणार नाही. फ्रिक्शनल फोर्स मिळाला. w cos 30 माहितीये का. माहितीये. म्हणजे आता ही डायरेक्शन विचार करा. टुवर्ड्स द पुली आणि अवे फ्रॉम द पुली. समजतंय ना. आणि ह्या सर्व फोर्सेससाठी कोणती कंडिशन वापरणार आहे. समेशन एफ एक्स इक्वल टू 0. ठीक आहे. आणि एकच लक्षात घ्या आता. हे सर्व साइन कन्व्हेन्शन जे आहे 2 मिनिट एक्स्ट्रा लागू द्या पण मनानं लिहायचंय. ठीक आहे. चला राईट डाऊन. यूज द कंडिशन समेशन एफ एक्स इक्वल टू 0. आणि तुम्हाला जे फोर्सेस ज्या डायरेक्शन नुसार वाटतात त्यानुसार समेशन एफ एक्स इक्वल टू 0 ही कंडिशन लिहून काढा. जास्तीत जास्त काय होईल. एक लाईन स्क्रॅच करावी लागेल. पण जर बरोबर आलं तो कॉन्फिडन्स लाईफ लॉंग कॅरी कराल. आर यू गेटिंग. राईट डाऊन. यूज summation fx equal to 0. तर इथे लिहा नंतर रीडिंग करण्यासाठी. समेशन fx कशी वापरणार आहे. along the surface. आणि summation fy equal to 0 we have used the perpendicular to surface. Perpendicular to surface we are using summation fy equal to 0. बरोबर पाहिजे क्या वाटतं सर. आणि summation fx equal to 0 कसं आहे. along the surface. Is it understood? Okay. Now use दरवाजा बंद करा प्लीज. बाहेरच्या लोकांना पण डिस्टर्ब होतं. आपण ओरडलेलं बाहेरून आत बघतात का ओरडतो एवढं म्हणून. त्यांना माहित ना फॅन चालू म्हणून ओरडतोय. नॉर्मली आमच्याकडे हे असतात स्पीकर असतात. इथं असा मस्त लावतो पायलट सारखा. बारीक जरी बोलतो तर शेवट नाही तर नाही लागत. ठीक आहे. चला यूज समेशन एफ एक्स इक्वल टू 0 अलॉंग द सरफेस. ठीक आहे. स्टार्ट फ्रॉम w cos 30. इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. Negative. w cos 30 निगेटिव्ह. शाबास. मायनस w 100. cos 30. आणि राहिले सर्व फोर्सेस कसे येतो टुवर्ड्स द पुल. बरोबर ना. त्यामुळे सर्वचे सर्व पॉझिटिव्ह लिहून टाका त्यांचं मॅग्निट्यूड आता. प्लस टी प्लस m इंटू a प्लस f2. Summation fx is equal to 0. Now substitute the values. W is 100. 100 into cos 30 negative sign as it is. But ज्यांनी सॉल्व केलं त्यांनी याच पद्धतीने घेतलं का साइन कन्व्हेन्शन वगैरे. व्हेरी गुड. 100 into cos 30 plus t is unknown. Plus m means w/g. 100 divided by 9.81 into a is unknown.
plus F2 you are knowing 16.66. 67 घेतलं तर चालेल, 2 डिजिट पाहिजे असेल तर, is equal to 0. So you get the फर्स्ट इक्वेशन, बरोबर आहे का? पहिलं कुठे गेलं? सायमल्टेनियस 50 नॉर्मल एक पॉझिटिव्ह आहे. चला हे इक्वेशन काय सांगा की t प्लस 10.919 10.919 36 1936 okay into a na yes is equal to 69.93. 69.93 बरोबर ना. आता याच्यापैकी आपल्याला माहित असलेली व्हॅल्यू कुठली आहे? गडबड झाली आहे. फर्स्ट इक्वेशन काढलेलं आहे का? ते काय होतं? हे ऑलरेडी सेकंड इक्वेशन चालू आहे. फर्स्ट इक्वेशन काय होतं? T मायनस minus टी minus 5.0968 5.0962 ठीक आहे इंटू ए इज इक्वल टू 39.437 39.44 म्हणू का? मायनस आहे का हे? yes sir. 44. This was equation 1. Okay, how this was obtained? Equation 1 मिळवण्यासाठी काय केलं होतं सांगा? तर समेशन एफएक्स वापरलं होतं त्यावेळी सुद्धा, बरोबर ना? कोणत्या वेट साठी? 50 न्यूटन. चला 50 न्यूटन फ्री बॉडी डायग्राम summation fx equal to 0. Is it clear? विसरलो होतो. हे कसं मिळालं? 100 न्यूटन फ्री बॉडी डायग्राम. Is it clear? Yes sir. Actually there are multiple thoughts in my mind. बघूया ब्रेकच्या वेळी मी तुम्हाला सांगेन. Summation fy equal to 0 regarding planning of the remaining chapters only. Now solve these two simultaneous equation. काय करणार? Equation 1 plus 2 करायचं. चला solve the two simultaneous equations. Equation 1 plus equation 2. हे जर केलं तर काय होईल? मायनस टी प्लस टी कॅन्सल होईल. 10 plus 5 15.28 a बरोबर ना is equal to 30.51. This gives you the value of a. What is the value of acceleration? 1.996. Acceleration should be in meter per second square. Put in equation 1. This gives you the value of t. What is the value of t? 49.6.
4. टेन्शन हा फोर्स आहे, त्यामुळे तो कशामध्ये असेल, न्यूटन मध्ये. इज इट क्लिअर? चला स्नॅपशॉट घ्यायचा and we'll move towards the last part of this chapter. याच्यामधला हा पार्ट किती डेप्थ मध्ये जायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्यामध्ये आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर जस्ट गिव्ह मी 1 डे. आजचा एक दिवस मला द्या. पूर्वीचे सर्व क्वेश्चन पेपर मी पाहतो, सर्क्युलर मोशन वरती किती प्रॉब्लेम पडतात त्याचं वेटेज पाहतो, त्यानुसार आपण डिसाइड करूया सर्क्युलर मोशनला किती फोकस द्यायचा. इज दॅट क्लिअर? कारण आता वेळ जी आहे ती, शॅल वी कंटिन्यू? Okay, so the next part we are going to revise actually is regarding the angular motion. Okay, so angular motion is nothing but आपण kinematics मध्ये पण डिस्कस केलं. डू रिमेंबर? आठवते का? तर ते आपण रिवाइज करूया बिकॉज इट इज द बेसिक्स रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असतं, बॉडी मूव्स अलोंग अ कर्व. तर हा जो कर्व आहे हा काय असेल, it will be part of the circle. तो सर्कलचा एक सेक्टर असेल. Shall we continue? ही सेक्टर आहे म्हणजे काय असेल, at the center there will be some angle subtended theta. बरोबर आहे का? तर तुम्ही कोणतं इक्वेशन यूज करणार, s equal to r theta. r is equal to radius into angle कशामध्ये पाहिजे, रेडियन मध्ये. आठवतंय का? l equal to r theta म्हणतात, बरोबर ना? Length of the arc is equal to radius of the circle into angle in radian. Do you remember? हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर शेवटी तुम्हाला काय मिळतं, angular velocity is equal to rate of change of angular displacement. All of you remember this? And what will be the unit of angular velocity? Radian per second. म्हणजे पहिली गोष्ट याच्यामध्ये तुमच्या लक्षात काय आली, angular displacement. I'll just revise this for you. So angular displacement आपण मेजर करतो कोणत्या युनिट मध्ये, रेडियन. ठीक आहे, त्याचं नावच तुम्हाला सांगतंय angular displacement, the angle through which the body is displaced. Is that clear? It will be measured in radian. किती अँगल मधनं बॉडी मूव्ह झाली. लिनियर मोशनला कंपेअर केलं तर याला पॅरलल काय असेल, लिनियर डिस्प्लेसमेंट s. इज इट क्लिअर? लिनियर डिस्प्लेसमेंट मध्ये आपण काय म्हणतो, इनिशियल वेलोसिटी u, फायनल वेलोसिटी v ड्यूरिंग टाइम t. इथे काय म्हणणार आहे, इनिशियल वेलोसिटी ओमेगा 0, फायनल वेलोसिटी ओमेगा, बरोबर का? अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा ड्यूरिंग टाइम t. समजतंय? थोडक्यात असं समजा की ही जी लिनियर मोशन आहे, बरोबर आहे का, अशी तुम्ही बेंड केली. कॅन यू इमॅजिन? समजतंय ना? सो दॅट इज द सिंपल वे टू अंडरस्टँड द थिंग्स. शॅल वी कंटिन्यू? बर, आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी याच्यामधलं रिलेशन. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. जस्ट ऑब्झर्व अँड टेल मी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. पटकन सांगा. परफेक्ट. काय रिलेशन आहे? ऑनलाइन मध्ये कुठे गेले सगळे? V equal to R omega. V equal to R into ओमेगा. ठीक आहे, त्याच्यापैकी जी लिनियर वेलोसिटी आहे इट इज ऑलवेज कशी असते, डायरेक्शन टँजेन्शियल. समजतंय? मग सर्कल वरती तुम्ही कुठे जरी लिनियर वेलोसिटी कन्सिडर केली तर ती कशी असणार आहे, टँजेंट टू द सर्कल. इज इट क्लिअर? यालाच पॅरलल एक रिलेशन आहे पुढचं, सांगू शकते कोणी? परफेक्ट. A is equal to R into alpha, where A is linear acceleration and alpha is angular acceleration. समजतंय?
तर या सर्व गोष्टींना अँग्युलर ऍक्सिलरेशनचं युनिट काय? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. लिनियर ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजे तुम्ही ऍज अ स्पीड जर कन्सिडर केला, ठीक आहे, तर तो स्पीड तुम्ही प्रत्येक वेळी सर्कल वरती जसं जसं पोझिशन बदलेल, समजतंय ना, तसं तसं काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी इज गोइंग टू चेंज. समजतंय? सोप्या भाषेत सांगतो की अज्युम दॅट यू आर द पर्सन, बरोबर आहे का, आणि तुम्ही एका मोठ्या सर्कल वरती फिरताय. कॅन यू इमॅजिन? बरोबर ना? मग तुम्ही ज्या दिशेला पाहताय ती दिशा कॉन्स्टंट असेल का कायम चेंज होत राहिलो? चेंज होत राहणार. इज दॅट क्लिअर? सो इट इज नथिंग बट द लिनियर वेलोसिटी. ज्या दिशेने तुम्ही पाहता त्याला लिनियर वेलोसिटी असं समजा. इट इज ऑलवेज गोइंग टू चेंज. इट विल बी tangential to the circle. Relation between linear velocity and angular velocity, v equal to r omega. Relation between linear acceleration and angular acceleration is a is equal to r alpha. चला कंपॅरिझन पहा दोघांमधली. ऍक्च्युली हा पार्ट आपण कुठं कव्हर केला होता? डू यू रिमेंबर? इक्वेशन्स ऑफ अँग्युलर मोशन मध्ये कव्हर केलाय. समजतंय ना? इथं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. फर्स्ट पॉइंट, लिनियर मोशन वर्सेस अँग्युलर मोशन. डिस्प्लेसमेंटला एक्स म्हणतो किंवा एस म्हणतो, बरोबर का, कधी कधी. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला काय म्हणाल आपण? थीटा. ठीक आहे. युनिट काय इथं? मीटर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन रेडियन. बोला ऑनलाइन वाले प्लीज. नेक्स्ट, वेलोसिटी काय असते? ds बाय dt किंवा dx बाय dt. युनिट मीटर पर पर सेकंड. सेकंड. अँग्युलर वेलोसिटी d theta by dt. युनिट रेडियन पर रेडियन सेकंड. पर सेकंड. ओके. एक्सिलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी लिनियर मध्ये. युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज अँग्युलर एक्सिलरेशन. इज इट करेक्ट? सो युनिट विल बी अँग्युलर एक्सिलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. लिनियर वेलोसिटी मध्ये तुम्ही मास कन्सिडर करत असाल, मास ऑफ द बॉडी, तर त्याला पॅरलल कोणता कन्सेप्ट येतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. तर याच्यावरचे प्रॉब्लेम जे आहेत, ठीक आहे, जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कस करतो त्यावेळी आपण त्याला कंटिन्युएशन मध्ये हे प्रॉब्लेम घेऊया. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? सो मोमेंट ऑफ इनर्शिया याचं युनिट काय असतो? फॉर्म्युला आठवतो कोणाला? केजी मीटर स्क्वेअर. केजी I is equal to mk स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे ना. युनिट काय होईल? केजी इंटू मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. हा झाला मास मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे का. एरियासाठी पण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येतो. त्याचं युनिट काय असतं? मीटर रेस टू 4. हे नाही शिकला? नाही म्हणून एवढं काय टेन्शन घेतात? नाही संपलं एवढं. एकदम विचारात पडले इथले ऑफलाईन म्हणजे लोक. ठीक आहे. सो दोज थिंग्स वी आर गोइंग टू लर्न इन युनिट नंबर 4. ओके, शॅल वी कंटिन्यू? ओके. नाउ who causes linear motion? It is force. Force हा by definition कोण आहे हो? It is an external agency which changes or tries to change the condition of the body. समजतंय ना? म्हणजे लिनियर मोशन चा करता करविता कोण आहे? Force. Yes or no? Angular motion is caused by the torque given by the equation I into alpha, where I is moment of inertia, alpha is angular acceleration. Work done in linear motion, force into displacement. न्यूटन मीटर किंवा जूल त्याचं युनिट असेल, बरोबर आहे का. इथं वर्क डन काय असणार आहे? त्याला पॅरलल टर्म वापरा. फोर्सला पॅरलल कोण आहे? टॉर्क. आणि डिस्प्लेसमेंट ही काय इथं डीएसआय ची काय येणार? डी थीटा. ठीक आहे.
नेक्स्ट कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर. ठीक आहे, इथं m ला पॅरलल कोण आहे I, बरोबर ना. इथं व्हेलॉसिटीला पॅरलल कोण आहे ओमेगा, आणि 2 ला पॅरलल कोण आहे 2च आहे, बरोबर ना. चलो कंटिन्यू. पाठीमागे जोक आवडला हसत नाही. चल कंटिन्यू. नवीन म्हणून सर आज पहिला दिवस आहे. ऑनलाईन मध्ये ओळख आहे की. ठीक आहे, पॉवर इज फोर्स इंटू वेलोसिटी, बरोबर आहे का. इथे काय करणार टॉर्क इंटू अँग्युलर वेलोसिटी. मोमेंटम मास इंटू वेलोसिटी लिनियर साठी इथं I इंटू ओमेगा. ठीक आहे, नोट करताय सगळं. प्लीज नोट डाउन द डिफरन्स बिटवीन so probably this is the day to remember when the attendance in offline classes is more than the attendance in online classes. We are surely moving towards a good cause. बरोबर आहे. आज किती तारीख आहे 15 आहे का. Yes, sir. So we have understood the difference between linear and angular motion. Write down the equations of linear and angular motion. It is a kind of repetition for you. Theta is equal to omega t is the equation of कशासाठी equation है angular displacement velocity into time. समजताय का. angular displacement omega bar is equal to omega 0 plus omega the u plus v by 2 जसं म्हणतो आपण average velocity. समजताय ना. it is similar to that. याला similar equation linear motion मधली तुम्ही लिहायचे. Then first equation of motion v equal to u plus at. The parallel equation to this is omega is equal to omega 0 plus alpha t, where omega is final angular velocity, omega 0 is initial one. And this year, all the teachers believe that because of kind of more experience in online learning. मागच्या वर्षी ज्यांना आम्ही ऑनलाईन शिकवलं त्यांना ऑनलाईन एज्युकेशनचा एक्सपिरियन्स थोडा कमी होता ना तुमच्यापेक्षा. तुम्ही 1 वर्ष आधी शिकला त्यांच्यापेक्षा ऑनलाईन एज्युकेशन, म्हणजे वय कमी असतं, बरोबर ना. ऑनलाईन म्हटलं तुमचा एक्सपिरियन्स जास्त होता. सो दिस टाइम यू आर मोर काइंड ऑफ त्याला आपण म्हणतो ट्यून्ड आहात, मेंटली प्रिपेअर्ड आहात ऑनलाईन एज्युकेशन साठी. तुम्ही ऑनलाईन मध्ये व्यवस्थित शिकू शकता ऍज कम्पेअर्ड टू द अर्लियर बॅच. This was a kind of unfortunate experience, बरोबर ना. लिहून झाले. ऑनलाईन कधी शिकावं, जे लोक आपल्याला भेटू शकत नाहीत, बरोबर ना, त्यांच्याकडनं शिकावं, बरोबर ना. IIT मधले प्रोफेसर असतील फॉर एक्झाम्पल, येस ऑर नो, किंवा इमिनंट स्पीकर असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधले. कोण कोण आहे तो नाव. संदीप महेश्वरी, व्हेरी गुड. अजून बिंद्रा, काय नाव त्यांचं, कुठले, करेक्ट, सोनू शर्मा. सो द पर्सन्स विथ whom you cannot interact, हे ऑनलाईन ऐकलंच पाहिजे, बरोबर ना. काय कुलकर्णी जर आपले, बरोबर ना, दिवसातून 10 वेळा दिसतात, त्यांना ऑनलाईन ऐकायची गरज आहे का, नाही. So everything in this world has got some utility.
Only thing you have to decide when to use what. Can we continue? Yes, sir. Chapter संपलेला आहे. Shall we go for the MCQs now? Yes, sir. I think we can have break of 2-3 minutes. ऑफलाईनच्या लोकांना थोडं जरा पाय मोकळे करू द्या. बरेच दिवसांनी वर्गात बसले. We'll start after 2-3 minutes. Lecture pause करूया आपण. Okay, now we'll continue with the MCQs. Am I audible? Yes, sir. Okay, for unit number 5, let us check how many MCQs we have discussed. If something is remaining, we'll discuss. So last time MCQ कोणकोणते डिस्कस केले तो? पंचवीस पर्यंत केलेत ना? 25 वाटते मला. Kinematics. Okay, am I audible? Shall we continue? Yes. Okay. Yes, sir. So up to 25 we should not discuss. Okay, now read question number 26. Velocity of trains moving in same parallel direction VB by A. ठीक है. सर्वांचं लक्ष आहे समोर आता. We are discussing the MCQs of which chapter? Kinematics. Kinematics म्हणजे कोणता आहे? Equations of motion without considering force and mass. ठीक है. So this is related to relative motion. Relative motion तुम्हाला माहिती आहे? VB by A म्हणजे काय असतं? VB minus VA. Do you remember? तर उत्तर द्या प्लीज ऑनलाईन मध्ये. शांत राहू नका. आणि VA by B म्हणजे काय असतं? VA minus VB. VA minus VB. Okay. So here looking at the options, it appears that 105 आणि +5 असे दोन ऑप्शन आहेत. म्हणजे एकाची वेलोसिटी असेल 55 आणि एकाची वेलोसिटी असेल 50. ठीक आहे. आपण समजा VA 55 अज्यूम केलं, VB 55 अज्यूम केलं. ठीक आहे. एक डायग्राम दिलेला असणार आहे ना, ते आपण अज्यूम करून त्यानुसार ऑप्शन सिलेक्ट करूया. चालेल. VB 50, VA 55, VA suppose it is moving towards right. VB, suppose vehicle B is moving towards left. Now answer question number 26. काय सांगितलं? सेम सांगितलं ऑलरेडी. ओके ओके. Same parallel direction, that is what we are given. So they are moving in the same direction. Now tell me, V काय विचारलं? B by A म्हणजे काय? VB minus VA. 50 minus 55. It will be -5. Is that clear? Okay. Then question number 27. VA by B. 55 minus 50. VA minus VB. It is +5. ठीक है. And if they are moving in opposite direction, it will be. अजून एक MCQ तो इथं लिहिला नाही. जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर काय असेल? समेशन ऑफ 2. That is what we need to understand. ते इथं काय दिलेलं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28.
Velocity of train A is 50 km per hour. Velocity of train B is 55. Both trains are moving in different direction. आलंच की शैतान का नाम लिया और शैतान हाजिर का नाही. याचं उत्तर आता डिस्कस केलं. किती असेल? 105. If they are moving in opposite or different direction. Okay. VB by A किती असेल? 105 असणार. आणि अपोजिट डायरेक्शनला काय असतं सांगा बरं. ऍडिशन असते आणि व्ही ए बाय बी लिहून घेतले हे नोट करा इज इक्वल टू व्ही बी बाय ए इक्वल टू व्ही ए प्लस व्ही बी. डू यू रिमेंबर? अपोजिट डायरेक्शन मध्ये जर एकमेकांना क्रॉस होत असतील तर रिलेटिव्ह वेलोसिटी दोघांसारखे एकसारखे असेल. येस ऑर नो? अँड इट विल बी इक्वल टू addition of the two velocities. Is it clear? लिहिले का हे आठवतं ना? Can we continue? In above statement VB by A पुन्हा एकदा किती असेल? 105. स्नॅपशॉट घ्या. Next question number 30. Velocity of body A is VA and VB is the velocity of body B. Then VA by B is given by. Question number 30 we are discussing. Option. एवढा अवघड आहे. Online students, what is wrong with you? You are not answering. Am I audible? Yes, sir. Okay, question number 30. What is the right option? VA by B is VA minus VB. Is it right? Yes. Okay, next. VB by A is VB minus VA. Next, question number 32. In a linear motion, velocity changes from the initial initial to final during time t1 during time t असेल है. Then calculate following. Then to calculate following equal is area. कोणती लँग्वेज आहे? In a linear motion, velocity changes from initial. आपण करेक्ट करूया स्टेटमेंट हा. In a linear motion, velocity changes from initial velocity u, बरोबर का, to final velocity v during time t. Then to calculate ह्याच्यात काय विचारणार? v equal to u plus at विचारणार का नाही? v u आणि t जर दिलं तर कोणतं इक्वेशन यूज करणार? P is equal to U plus AP. v is equal to u plus at. लास्ट बेंच काय झालं? वहीमध्ये मोबाईल आहे असं मला शंका आली. नाही ना? आज अजून सारखं मागणार. चला नेक्स्ट. इन अ मोशन अंडर ग्रॅव्हिटी. हरी ओम हे कसलं युनिट आहे? इनिशियल आहे होते का नाही? Initial and final velocity is given, then distance traveled is given by. नाही मोशन अंडर ग्रॅव्हिटी क्वेश्चन नीट वाचत थोडं जरा. Okay, we'll try to understand the meaning of this question. In motion under gravity, initial and final velocity is given. So it is given that
द मोशन इज अंडर द ग्रॅव्हिटी. आपण काय करू, आपल्याला जे जे माहिती आहे ते आधी रिवाइज करू, चालेल ना? 50 MCQ चा उद्देश काय? रिव्हिजन ऑफ द कन्सेप्ट्स. सो व्हेन द बॉडी इज मूव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन, A is equal to minus G. When the body is moving downward, A is equal to Plus G. plus G. ठीक आहे. जर वरती प्रोजेक्ट केले असेल तर फायनल वेलोसिटी 0, बरोबर ना? वरून बॉडी रिलीज केली तर Initial velocity. इनिशियल वेलोसिटी 0. ठीक आहे. आणि वरती बॉडी थ्रो करताना जेवढी वेलोसिटी आहे तेवढीच वेलोसिटी ग्राउंडला टच करताना असते, बरोबर ना? म्हणजे समजा असं एखाद्या स्टुडंटला गृहीत धरा, बरोबर ना, डिग्री झालेली आहे आणि अतिशय आनंद झालेला आहे, त्यावेळी काय करतात, 4-5 जण पकडताना एखादा बारका स्टुडंट बघून त्याला वर फेकतात, बरोबर ना? सो इन दॅट केस थ्रो करताना जेवढी व्हेलॉसिटी आहे तेवढीच खाली येताना, येस ऑर नो? आणि हायएस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती आहे? 0. इज दॅट क्लिअर? सो इन दिस केस distance traveled is given by, ठीक है, सर if you are knowing u and v and distance, v square is equal to u square plus twice as is the natural equation to be used. मला नॅचरली हेच यूज करायला लागेल, बरोबर आहे? त्यामुळे p च्या ठिकाणी इथं काय करावं लागेल? s करावं लागेल. So this will be the right answer. V square is equal to u square plus twice as. Is it understood? Yes, sir. Okay. Next, a motion is said to be rotation if the particles on rigid body moves. In पाहिजे इथं, m नाही, in आहे. रोटेशन मोशन कधी म्हणायचं तर सर्व पार्टिकल कॉन्सेंट्रिक सर्कल ही गरज आहे का? नाही. सर्क्युलर मोशन डायरेक्शन आर्क ऑफ द, आय थिंक याचं उत्तर ऑल ऑफ द अबव असेल. शॅल वी चेक? 34 ना, ऑल ऑफ द अबव. आर यू लिस्निंग? सर्वांचं लक्ष आहे का? सर्क्युलर मोशन म्हणलं डोकं फिरलं बघा. सर along the circle मूव झालं तरी सर्क्युलर मोशन, ऑप्शन ए इज करेक्ट. along arc of the circle जरी मूव झालं तरी सुद्धा सर्क्युलर मोशन. along concentric circle समजा 2 पार्टिकल आहेत ते मूव होत असतील तरी सुद्धा सर्क्युलर मोशनच असेल. इज दॅट क्लिअर? So the right answer is all of the above. Then question number 35. When a ball is thrown in upward direction, it reaches maximum height. Its velocity will be 0. हा परवाच्या टेस्टला झाला वाटतं एमसीक्यू. झाला ना? ठीक आहे. So at highest point the velocity is 0. Is it clear? त्यामुळे संदेश काय होता त्यावेळी? सद्गुरूंचा हायएस्ट पॉइंटला कधीही जाऊ नका, हायएस्ट थोडंसं खाली राहा म्हणजे मोशन कंटिन्यू राहते. इज इट क्लिअर? येस और नो? सो डोंट एम टू बिकम द टॉपर. टॉपर राहू नका, टॉपरचं थोडं जवळ राहायचा प्रयत्न करा. त्याचे मोटिवेशन असते मला अजून वर जायचं. आर यू गेटिंग ऑर नॉट? मग सर पहिला कोणी यायचं? पहिला दुसरा हे रिलेटिव्ह टर्म आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. I'm talking about continuous improvement. You might have understood. Okay, shall we continue? When two bodies A and B are projected upwards such that velocity of A is double the velocity of body. आता थोडंसं गिवन डेटा लिहून घ्यावं लागेल, तुम्हाला थोडंसं फॉर्म्युलेशन करावं लागेल, बरोबर ना? तर काय सांगितलंय? टू बॉडीज आर प्रोजेक्टेड अपवर्ड such that velocity of A is double the velocity of B. A and B are the two bodies and VA is equal to twice
VB. Is it correct? Then the height to which body A will rise will be dash dash the height to which body B will rise. Projected upward. ठीक है. We are talking about S. S is equal to UP. It's the most appropriate equation कुठलं? That is the first thing you have to decide. Is it clear? So if you use the third equation of motion, when we talk about the maximum height, normally we use third equation of motion. Is it correct? V square is equal to U square plus twice AS. So final velocity is 0 in both the cases. Highest point ला जाताना final velocity दोघांची 0 असेल. Yes or no? ठीक आहे. त्यामुळे U square is equal to minus twice AS. बरोबर आहे का? म्हणजे S म्हणजे काय लोक? S is equal to U square by minus twice A. Is it correct? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ना. आता ऍक्सिलरेशन जे आहे ते दोघांसाठी सेम असणार आहे. फ्रीली प्रोजेक्टेड आहे. A इज इक्वल टू मायनस जी. तेव्हा हा फॅक्टर विसरून जावा. म्हणजेच S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू U स्क्वेअर. इज इट क्लिअर? Yes, sir. चला सांगा परत पहिल्यापासून काय काय समजलं. We are talking about the maximum height attained by both the bodies. बरोबर आहे? And our experience tells us that when we are talking about the maximum height, we have to use third equation of motion. कारण maximum height attain करणं आपल्याला आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय म्हटलं MCQ मध्ये at maximum height V is equal to 0 final velocity. Yes or no? त्यामुळे काय यूज केलं? थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. कोणतं? V square is equal to U square plus twice AS. It will be used for both the bodies. Then what should be the substitution? V is equal to 0. बरोबर का? 0 is equal to U square plus twice AS. बरोबर आहे? याच्यावरून काय मिळेल सांगा? S is equal to minus S is equal to minus U square by A twice A. याच्यावरून काय समजलं? A तर कॉन्स्टंट आहे बरोबर ना? A is equal to minus G. त्यामुळे S is proportional to U square. तेव्हा मॅक्सिमम हाईट रीच्ड कशावर अवलंबून आहे? स्क्वेअर ऑफ द इनिशियल वेलोसिटी. बरोबर आहे? मग जर VA ट्वाइस VB असेल तर VA न कव्हर केलेलं डिस्टन्स किती टाइम्स असेल? 4 टाइम्स. इज इट क्लिअर? Yes. ओके. याला पॅरलल एक प्रॉब्लेम आपण सोडवला. डू यू रिमेंबर दॅट? A body A is projected in air with an initial velocity of 49 meter per second. बरोबर का? After 2 seconds body B is projected. आठवलं का? Yes. त्याला आपण काय केलं? 2 सेकंडचा डिफरन्स जो होता तो 1 सेकंड इन अपवर्ड मोशन, 1 सेकंड इन डाउनवर्ड. डू यू रिमेंबर? ठीक आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. It will reach the height 4 times if the initial velocity is double. Why it is so? Is it understood? 37.
A body is projected vertically upwards from any point. Russian language. A body is projected vertically upwards from any point with certain velocity. Then the body, while coming down at the same point, will have the same velocity with which it was projected upward. This statement is true. 100% खरं आहे. आता सांगितलं वरती फेकताना जेवढी वेलोसिटी होती तेवढीच खाली येताना असणार. येस ऑर नो? त्यामुळे Yes, sir. जो जेवढ्या स्पीडनं वर जातो तेवढ्या स्पीडनं खाली येतो. इज इट अंडरस्टूड? त्यामुळे प्रोग्रेस शुड बी स्टेडी अँड सर्टन. बरोबर आहे ना? जो फक्त हार्डवर्कने होऊ शकतो. इफ यू आर युजिंग शॉर्टकट्स, समजतं ना? इनिशियल वेलोसिटी जास्त असतील एकदम झपकन वरती जाल आणि त्या स्पीडनं खाली याल. सो नेव्हर यूज द शॉर्टकट्स. कॅन वी कंटिन्यू? Yes, sir. 38. द रेन हा एक बराच कन्फ्युजिंग एमसीक्यू आहे. मागच्या वर्षी मला आठवलं हे. याच्याविषयी आता तुम्ही सांगा. आणि याचं उत्तर वेगळं आहे आणि लॉजिक वेगळं आहे. रीड इट. 38. The rain is falling vertically downwards. The direction of rain is given to you. ठीक आहे, म्हणजे वेलोसिटी आपल्याला समजली. But it appears to fall at some angle to a man walking along a road. ठीक आहे, म्हणजे एक पर्सन जो आहे त्याला तो इन्क्लाइंड आहे असं वाटतंय. म्हणजे रोड कसा आहे हो? इन्क्लाइंड आहे. इज इट करेक्ट? चला आता पुढे वाचा. इफ द मॅन इन्क्रीजेस हिज स्पीड, ह्या डायरेक्शन जाताना जी वेलोसिटी यू म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, व्ही म्हणा किंवा कॉन्स्टंट असेल, काय सांगितलं तो स्पीड कॉन्स्टंट असं आपण गृहीत धरू. तो इन्क्रीज झाला. The inclination of the rain with the vertical wheel. आता रेनचं इन्क्लिनेशन जे आहे वर्टिकलशी, हे मॅनच्या वेलोसिटीवर डिपेंडंट असेल का? मला वाटत नाही असेल. बरोबर आहे ना? So therefore, according to me, the answer is remains same, but it is given something different. If my memory is correct, काय दिलंय? C दिलंय इथं. So it needs to be corrected. Is it right? Yes or no? मग उत्तर काय पाहिजे इथं? Remains same. ज्यावेळी प्रश्न आणि उत्तर एकत्र दिसतात त्याचा अर्थ काय असतो? बोला, बरोबर आहे. एमसीक्यू संपत आलेले आहेत. येस ऑर नो? चला 39. Two trains A and B moving on a parallel track in the same direction having velocity 165. हे लाईक पॅरलल आहेत ना? रिलेटिव्ह वेलोसिटी काय असेल? A with respect to B 100 minus 65, बरोबर ना? म्हणजे 35. चला नेक्स्ट 40. The position of a particle which moves along straight line by the relation given by the relation is given by the relation. ऑनलाइन वाले काय लंच आला काय? कुणीच उत्तर दिलं. ऑनलाइन स्टुडंट्स, आर यू देयर? Yes, sir. Okay, is given by the relation x equal to t cube minus 6t square minus 15t plus 40. हा प्रॉब्लेम आपण सोडवलाय ना? Yes. सोडवलाय. Find the time at which velocity is 0. Velocity म्हणजे काय असतो? dx by dt. मग सांगा काय करणार तुम्ही आता? dx by dt काढणार पहिल्यांदा, बरोबर आहे का? म्हणजे thrice t square minus 12t minus 50.
बरं का? ही झाली Yes. वेलोसिटी. ही पाहिजे आपल्याला किती? 0. त्याला 3 ने भागून घ्या सगळीकडे. बरं काय? 3, 12 आणि 15 3चे मल्टिपल आहेत का? Yes, sir. आणि 0 हा आपला आयुष्यभराचा गुलाम आहे ना. राईट हँड साइड 0 करायचे आणि काय पण करायचं. येस ऑर नो? 0चा शोध आपल्याच लोकांनी लावला, त्यामुळे आपण काय पण करू शकतो 0ला, बरोबर ना? सो टी स्क्वेअर मायनस 4t ना 4t minus 5. मायनस 5 इज इक्वल टू 0. 0. पलीकडे काय चाललंय समजतंय ना? परत आज माझ्याकडे बघ. चला t मायनस 5 t प्लस 1 इज इट करेक्ट? फॅक्टर्स Yes. हे फॅक्टर पडल्यावर जो आनंद मिळतो त्याचं वर्णन करता येत नाही. डू इज इट करेक्ट? मला तरी असं वाटतं. काही लोक अतिशय संयमी असतात, वाट पाहतात दुसऱ्याने फॅक्टर पडायची. सो टी इज इक्वल टू 5 और टी इज इक्वल टू -1. -1 असू शकत नाही, बरोबर ना? Yes. -1 फक्त पंढरपुरात असतं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मायनस इन्फिनिटी मॅथ्सच्या भाषेत समजतंय का? काय म्हणावं, अध्यात्म आम्हाला शिकवत आहे लहान पोरांना. सो व्हॉट इज द आन्सर? टी इज इक्वल टू Option B. 5 seconds. बी 5 सेकंड्स. लास्ट वन इज फॉर यू. मला काही समजत पण नाही, विचारणार पण नाही, सांगणार पण नाही. काय म्हणा सर असं असतं का, उत्तर देत नाही म्हणून असं करतो काय? Tell me the given data. The time required to stop a car moving with velocity 20 meter per second within a distance of 40 meter. Tell me the given data quickly. Initial velocity u. बरोबर ना? Yes. So 20 meter per second is u. बरोबर आहे का? The most important word in this is stop. Stop म्हणजे काय झालं? Rest. स्टॉपचा अर्थ काय? थांबणे म्हणावं. CS चं लेक्चर नाही. स्टॉपचा अर्थ मेकॅनिक्सच्या भाषेत सांगायला v इक्वल टू 0. बरोबर आहे ना? स्टॉप म्हणजे थांबणे. वा रे वा. v इक्वल टू 0 विदिन अ डिस्टन्स ऑफ 40 मीटर. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s करावं लागेल ना. बघा बरं यूज करून याच्यावरनं a मिळेल, बरोबर ना? v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s ना. a यूज कुठे करणार? s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. Okay, who will tell me the shortcut for this? समजा हे सगळं मला करायचं नाही. शॉर्टकट कोण सांगेल? रुटीन प्रोसेस नुसार सगळं सोडवतील. बघूया कोण आहे एमसीक्यू मध्ये एक्सपर्ट. Calculations. So the answer, you just check it. It will be 4 seconds. And what you are using? Distance traveled is equal to average velocity into time. Is it correct? Just check it. Motion along the floor आहे का अजून? प्रोजेक्टर मोशन दिसतंय का?
ओके, समवन टेक स्नॅपशॉट ऑफ दिस. जिथे जिथे कन्फ्युजन असेल त्या ऑप्शन करेक्ट करायचा किंवा नाही यासाठी आपण आन्सर रेफर करतो. यू माइट अंडरस्टूड. स्नॅपशॉट घेताय का? आणि कुठं काय उत्तर एवढं फक्त जर ऑप्शन चुकले असतील तर करेक्ट करा लागतील एवढंच मला सांगायचं. ओके. Yes, sir. चॅप्टर खूपच मोठा आपल्याला जाणवलं नाही का नाही. एमसीक्यू घेताना पण आपल्याला more time. The Cartesian equation of trajectory is y आणि x मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. The path of projectile is 9x square upon u square. So you can comment on this. काय आन्सर? Maybe parabola as per study the equation given and it is equation of which curve? Is it parabola or something else? Tell me, is there any relation between 1 and 2? I don't think so. Okay, I got it. This is not 9, this is G. So much tension आलं ना. जिथं जिथं 9 आहे तिथे तिथे G आहे असं समजा. And tell me which is the correct equation. Cartesian equation काय होतं? Y is equal to x tan alpha. हा, ऑनलाइन आवाज येत नाही. Y is equal to x tan alpha minus g x square बरोबर ना, upon twice u square Cos square alpha. cos square alpha. Okay, so whatever I was under the impression that equation of this curve is given and we have to predict the curve. It is not like that. Straightforward substitution आहे. टायपिंग मिस्टेक मुळे हे जरा थोडं वेगळं दिसतंय. Equation of trajectory. Shall we repeat all the 6 equations? Which was the first equation? Equation of trajectory. काय होता? Y is equal to x tan alpha minus gx square upon twice u square cos square alpha. Next was maximum height h max. त्याला शॉर्टकट काय सांगितलं? u square त्यात असेल ना, बरोबर ना? काय होता? h max second equation. लिहून काढा सगळे इक्वेशन पुन्हा एकदा पटकन 2 मिनिटात. Rewrite all the equations. H max equal to u square sin square alpha by 2g होता है Yes, divided by 2G. 2g. This was second one. Okay. Third, time of travel small t म्हणलं होतं बरोबर ना? Yes. What was that? U sin alpha. Divided by G. Okay. Then time of entire flight capital T हा त्याचा डबल बरोबर ना? 2 into Twice u sin alpha divided by G. G.
then range r is equal to u square sin 2 alpha ना. U square sin 2 alpha. रेंज साठी मी सांगितलं होतं दोन पार्ट मध्ये हॉरिझॉन्टल मोशन आयडेंटिकल असते, आठवतं ना, त्यामुळे इथं 2 वापरायचं. 2 u square sin 2 alpha divided by G. divided by g. u square sin 2 alpha by g आणि मॅक्सिमम रेंज r max म्हणू काय म्हणायचं, Yes. मॅक्सिमम रेंज sin 2 अल्फा ठिकाणी अल्फा 45 घ्यावं लागेल, बरोबर ना. u स्क्वेअर बाय G. g. याच्यावरती 6 एमसीक्यू तयार झाले, तसं आपण गृहीत धरूया. विल यू रिमेंबर ऑल द फॉर्म्युले? ओके, लेट्स कंटिन्यू. द पाथ ऑफ प्रोजेक्टाइल इज कसा असतो, बोला इथले करेक्शन करून झालेलं आहे. द टाइम ऑफ फ्लाइट ऑफ अ हॉरिझॉन्टल, बघा बरं कुठलं येतंय, ट्वाइस यू sin अल्फा बाय जी ना, ऑप्शन ए. हॉरिझॉन्टल रेंज ऑफ अ प्रोजेक्टाइल सीआरजे, सिक्रेट कोड आहे युद्धातला. हॉरिझॉन्टल रेंज किती आहे, ऑप्शन बी ना, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा. इथे जे टायपिंग मिस्टेक आहे ते विसरून जा, हे साइन स्क्वेअर आहे, साइन 2 च आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द रेंज ऑफ प्रोजेक्शन इज मॅक्सिमम व्हेन द अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 45 degree. 45 डिग्रीज. डिग्रीज आहे. Yes. चला, shall we continue? Yes, sir. So many people are. चला, question number 3. Question The number time of flight of a projectile. झालं काय? question is 6. Question number 6. This is the effect of disturbance, you might have noted. Sorry, but there are some things which I need to address immediately. Okay, please understand. The maximum height of a projectile in upward inclined plane is option C. E, u square U square sin square alpha divided by G. याच्यामध्ये एक पार्ट आहे, जस्ट रिमाइंड मी. प्रोजेक्टाइल मोशन आपण कुठल्या कुठल्या पाहिल्या, हॉरिझॉन्टल ग्राउंड वरनं प्रोजेक्ट केलं, ग्राउंडलाच मागे राहिला, बरोबर आहे का? येस और नो? देन लक्ष द्या ना. रेड शर्ट तुम्ही आहे अलीकडचे. देन ऑब्जेक्ट इज रिलीज्ड फ्रॉम द हाइट, बरोबर आहे. याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी कशी होती, हॉरिझॉन्टल. डू यू रिमेंबर? याची इक्वेशन काय काय होती, हाफ जी काय होता, हाफ जी टी स्क्वेअर, बरोबर ना. आर इक्वल टू यूटी, आठवत आहे का? इथे इनिशियल वेलोसिटी कशी होती, इन्क्लाइन. ओके, देयर इज वन मोर टाइप. ठीक आहे, एखादं इन्क्लाइन प्लेन जर असेल आणि तिथं जर बॉडी प्रोजेक्ट केले तर काय, बरोबर आहे. बट आय थिंक आफ्टर कंझ्युमिंग अराउंड 30 लेक्चर्स फॉर दिस चॅप्टर, एवढा पार्ट आपण एमसीक्यू साठी सोडू शकतो, चालेल ना? नाहीतर मग काय होईल, दुसरं काही शिकता येणार नाही. ओके, बट द टाइप्स ऑन विच न्यूमेरिकल्स आर कंपल्सरी वी हॅव डिस्कस्ड. ओके, पण जेव्हा केव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा मला आठवण करा, याची फॉर्म्युले मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7, टाइम ऑफ हाइट inclined plane
हे थोडंसं आपण पेंडिंग ठेवूया, चालेल का? त्याचे स्नॅपशॉट फॉर्म्युले मी तुम्हाला देतो, तेवढे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. इज दॅट फाईन? Yes, sir. याच्यामध्ये काय केलं, फक्त हे प्लेन जे आहे ते थीटा एवढ्या अँगलने इन्क्लाइंड असेल, लक्षात येते ना? आणि त्यानुसार मग ते वेलॉसिटी वगैरे जे आहेत ते यूला स्प्लिट केलं जाईल. ते मे बी अलॉंग आणि परपेंडिक्युलर असं काहीतरी असणार आहे. आय जस्ट प्रोव्हाइड यू द लिस्ट ऑफ फॉर्म्युले. मला कोणतं आठवण करा. किती नंतर? 8 नंतर 12. चला, दिस इज द फन ऑफ ऑफलाइन एज्युकेशन. I don't know why I am more comfortable during the lectures. So let's continue. The range of projectable projectile म्हणायचं इथं. आठवं राहिलं का? One minute to come back to the subject. Read the question. Okay, question number 8. The time of light. बरोबर ना? काय मधनच अरेबियन, ग्रीक लँग्वेज, लॅटिन, बरोबर ना? सगळं कंबाईन झालं, जास्त कन्फ्युजन, बरोबर ना? The time of flight of a projectile on downward inclined plane depends upon angle of projection, yes. Angle of inclined plane, yes. Both A and B. Is it correct? Yes, sir. Next, question number 9. The range of projectile on downward inclined plane is dash dash the range of upward inclined plane for the same velocity of projection and angle of projection. तर अपवर्ड प्रोजेक्ट करा किंवा डाउनवर्ड प्रोजेक्ट करा, म्हणजे हे थोडक्यात कसं आहे, एका सर्टन हाईट वरनं आपण प्रोजेक्ट करतो असं गृहीत धरलं. ठीक आहे. काय काय सेम दिलं त्यांनी? नाही, सेम काय काय दिलंय? वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन आणि अँगल. म्हणजे एका सर्टन हाईट वरून तुम्ही प्रोजेक्ट करताय, अपवर्ड आणि डाउनवर्ड. डिड यू गेट द क्वेश्चन? आणि अँगल पण दोन्हीकडचं सेम आहे, अल्फा. मग काय विचारलं त्यांनी? रेंज. to refer the formula. Inclined plane आपण फॉर्म्युला एकदा रेफर करूया. क्वेश्चन नंबर 8. काय आहे उत्तर? काय दिलंय? इक्वल आहे. ओके, विल डिस्कस. What is the formula of range? R is equal to U square sin 2 alpha divided by G. ठीक आहे. मग रेंज ही कशावरती डिपेंडेंट आहे? R is proportional to U square, बरोबर ना? And it is also dependent upon sin of the angle alpha. बरोबर आहे ना?
दोन्ही केस मध्ये सेम काय काय दिलेलं तुम्हाला, इनिशियल वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन. सो इट हॅज टू बी इक्वल. हॅव यू गॉट द आन्सर? आता कितवा प्रश्न आहे? नाईनचा कुठला आन्सर आहे? बी. इट विल बी इक्वल, कारण यू स्क्वेअर आणि साइन अल्फा आहे. ठीक आहे, याची लिस्ट ऑफ फॉर्म्युला मला फक्त आठवण करा. and with the reference to list of formulae we'll discuss all these questions. Tomorrow we'll give 10 minutes for this. Is that fine? Question कितवाचा पाहिजे आपल्याला? 10 ना? Okay, a missile is fired so as to reach maximum range. Then maximum height reached is. A missile is fired to reach maximum range. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे? Tell me what is to be done. तर 45 चा अँगल तुम्ही गृहीत धरा. Are you getting? Online Yes, sir. students, are you Yes, listening? sir. Yes, sir. So this is initial velocity u. You assume that angle alpha is 45. 45. Okay. So when you are considering maximum range, ऐकताय ना? तर अल्फा तुम्ही 45 हा बाय डिफॉल्ट घेताय. ठीक आहे. Now using the formula of R and H max. R चा फॉर्म्युला घ्या, H max चा फॉर्म्युला घ्या आणि दोन्ही ठिकाणी 45 चा अँगल गृहीत धरा. इज दॅट क्लिअर? सांगा R चा फॉर्म्युला काय? U square and 2 alpha 2 alpha divided by U square sin 2 alpha divided by G. म्हणजे हे U square by G आला. बरोबर आहे? मॅक्सिमम रेंज. H चा फॉर्म्युला काय? H is equal to U square Sin square alpha. sin square divided by by 2G. Yes, 2G. ठीक आहे. इथं आता U तेवढाच आहे असं गृहीत धरा. साइन 45 काढा, त्याचा स्क्वेअर घ्या. साइन स्क्वेअर 45 बरोबर आहे ना? साइन स्क्वेअर 45 डिवायडेड बाय 2. म्हणजे हे कसं लिहिलं मी बघा, U स्क्वेअर बाय G. आर यू गेटिंग? Yes, sir. मी बहुतेक आलो लेक्चर मध्ये परत. आलोय ना? बोलतो कळायला लागला. U स्क्वेअर बाय G इंटू साइन स्क्वेअर अल्फा divided by 2. Are you getting? Now this multiplying factor will decide. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, H is equal to काय हो? U square by G म्हणजे काय? R max. समजताय का? Yes, sir. R max into sin square 45 म्हणू का? Yes. 45 Divided by 2. आणि आता हा फॅक्टर तुम्हाला सांगेल दोघांमधलं रिलेशन. इज दॅट क्लिअर? Yes. yes sir साइन 45 किती येतं सांगा? 1/√2. त्याचा स्क्वेअर 1/2 म्हणजे H is equal to R max by 4. Is it correct? Yes, sir. Now what was the question? A missile is fired so as to reach maximum range. Maximum height reached is 1/4 of the range. Is it clear? H is equal to R max divided by 4. Is it clear? आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट करा बरं तुम्ही. काय करणार? तर मॅक्सिमम हाईट बरोबर ना? मॅक्सिमम हाईट साठी काय कंडिशन नाही. मला वाटतं मॅक्सिमम रेंज साठी फक्त कंडिशन आहे 45 ची. हाईट साठी अँगलची कंडिशन नाही ना?
नाही, फक्त रेंज साठी आहे. ठीक आहे, म्हणजे व्हॉइस वर्ष आपल्याला करता येणार नाही. ठीक आहे, शॅल वी कंटिन्यू. Yes, sir. एचमॅक्स साठी कुठली स्पेसिफिक कंडिशन आहे का इन्क्लिनेशनची? नाहीये माझ्या मते. काही लोकांना प्रश्नच कळला नाही. एचमॅक्स साठी अल्फाची कोणती कंडिशन आहे का? नाही. No, sir. ठीक आहे, हे दुसरं रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करता येणार नाही. कोणतं रिलेशन? व्हेन एचमॅक्स इज अटेंड, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रेंज अँड एचमॅक्स? हे रिलेशन एस्टॅब्लिश करता येणार नाही. अंडरस्टूड? ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. कोणता क्वेश्चन घ्यायचा आता? 11. The time taken by a particle for one complete oscillation revolution is known as periodic time. हा व्हायब्रेशन मधला आलेला आहे प्रश्न. But is it right or wrong? Can you predict? एकदम धाडसाने उत्तर द्या बरं. Agree, शाबास. कॉंग्रॅच्युलेशन. न शिकवलेला पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. 12 झालेलं आहे, पण इथं शिकवलं नाही. चला नेक्स्ट. द पार्टिकल टाइम टाइम ऑफ फ्लाइट म्हणायचं होते. टू पाय बाय ओमेगा आहे काय? हा पण व्हायब्रेशन मधला पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला हा. टी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा. हा शनिवार आहे असं बघायला लागलं मला. प्रश्न वाचायला गेलो, स्पॅनिश, रशियन, बरोबर ना, लॅटिन शिकवायला लागलो, मधूनच काय तर निरोप येतोय. एमसीक्यू घ्यायला लागलो, दुसऱ्याच चॅप्टरचे एमसीक्यू घ्यायला लागले तर. हा नाही, ठीक आहे. पिरियडिक टाइम इज 2 पाय बाय ओमेगा. डू यू रिमेंबर दिस फॉर्म्युला? ओके. द युनिट ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन, परत या चॅप्टर मध्ये आलो आपण. रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आजचं रेकॉर्डिंग प्लीज कोणी बघू नका. T is equal to 2 pi by omega. Unit of angular acceleration is over. Linear velocity of a body rotating at radian per second along circular path and radius v equal to r omega. Straightforward है. The motion of wheel of car is purely translational, purely rotational, combined. Of course, the motion is wheel of car. हे फक्त लिनियर मोशन परफॉर्म करतं का फक्त अँग्युलर करतं का दोन्ही आहे? ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर, समजताय ना? इट शुड बी ऑप्शन सी. Wheel is rotating about its own axis. At the same time, it is moving in forward direction. So it is combination of. बरोबर है ना? Yes, sir. Question number 16. When a person on a bicycle drives round a curve dash dash to maintain equilibrium. Now this is common sense. एका कर्वच्या अलॉंग तुम्ही मूव्ह होताय, बायसिकल वरती चाललेला आहात किंवा बाईक वरती, बरोबर आहे ना? तर तो पर्सन जो आहे तो ड्रायव्हर, बरोबर का, प्युअरली तो लीन होताना इनवर्ट होणार का आउटवर्ड होणार आहे? Inward. लीन इनवर्ड. असं थोडस जो स्लाइटली झुकतो माणूस तो आतल्या बाजूला असेल, बरोबर आहे का? Question number 17. The angle of inclination of a vehicle when moving along circular path depends upon the mass or independent of mass.
अँगल ऑफ इन्क्लिनेशन इट इज फॉर्म्युला आठवतो का? सर्क्युलर मोशन सगळे फॉर्म्युला काढायला लागतात आता. मला वाटतं हा चॅप्टर जर पूर्ण शिकायचं म्हटलं तर मे महिना उजाडेल. I think it is independent. Just check the answer. Huh? Does not depend, na? And along the curve move होताना vehicle किती bend होतं हे mass वरती अवलंबून आहे का नाही? नाही, it is depend on radius of the curve. Is it correct? And velocity. Initial velocity, बरोबर ना? The velocity with which the velocity vehicle is moving, बरोबर है ना? And radius of the curve will define the angle of inclination. Is it correct? Banking of road शिकलाय का नाही? त्यातला हा प्रश्न आहे. कधी सांगणार? Question number 18. The angle of inclination of a vehicle which vertical is dash dash if cyclist is running at faster speed than running slower. तर जेव्हा फास्ट स्पीड असेल तेव्हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ व्हर्टिकल, बघा व्हर्टिकलचा अँगल विचारला होता, बरोबर आहे का? तर दोन केस आपण कन्सिडर करूया. तर ज्यावेळी व्हेलॉसिटी फास्ट असेल, बरोबर ना, त्यावेळी लिनिंग हे जास्त असेल, बरोबर ना? येस ऑर नो? आणि ज्यावेळी व्हेलॉसिटी कमी असेल तेव्हा लिनिंग कमी असेल. व्हर्टिकलची हा अँगल कमी असेल कधी? स्लो असताना. नाउ रीड द क्वेश्चन. द अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ द व्हर्टिकल इज डॅश डॅश इफ द सायक्लिस्ट इज रनिंग ऍट फास्टेस्ट स्पीड. याचं उत्तर काय येणार मग? मोर असणार आहे. More. येस ऑर नो? Yes. अंडरस्टूड? Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट. The force which acts along the radius of the circle directed away from the center. Away from the center. Centrifugal. Centrifugal. And towards the center का असतो? Centripetal. Centripetal. Thank you. हे 11वी फिजिक्स आहे ना? पहिलं चॅप्टर सर्क्युलर मोशन, बरोबर आहे का? त्याच्यानंतरच लॉकडाऊन पडला म्हणून असं. येस ऑर नो? The force which acts along radius of the circle and directed towards the center. जेवण बसले कुठलं आहे? सेंट्रिपेटल ना? ओके. 21 सोपं लागलं तर उरकून घेऊया. Which of the following is a vector quantity? Linear displacement, linear velocity, linear acceleration, and all of them. Remember, speed is a scalar, displacement is a vector. Displacement vector है, velocity है, acceleration पण है. All of the above. Motion of the particle rocked fixed axis. मला वाटतं ब्रेक घ्यायची वेळ आली आहे. परत एकदा